नमस्कार. बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आचारसंहिता सुरू होताच बंद करण्यात आली होती. परंतु सध्या आचारसंहिता सुरू असताना देखील ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. ही वेबसाईट का सुरू करण्यात आलेली आहे याची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु सध्या ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे, तर या वेबसाईटवरून सध्या आपल्याला कोणकोणती कामे आचारसंहितेमध्ये करता येतील याची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी एक बार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम आपल्याला स्क्रीनवरती एक नोटीस पाहायला मिळत आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण म्हणजेच ज्याला आपण रिन्युअल म्हणतो ते करायचं असेल, तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्या तहसीलच्या म्हणजे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे असलेले बांधकाम कामगारांचं सुविधा केंद्र आहे तेथे उपस्थित राहावं असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता आपण पाहूया की ऑनलाईन पद्धतीने कोणकोणती कामे करता येणार आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन नोंदणी सध्या सुरू आहे का याची माहिती आपल्याला आता या वेबसाईटवरती पाहायची आहे. तर वेबसाईटवरती आल्यानंतर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं याची माहिती आपण जाणून घेऊयात. त्यासाठी वेबसाईट थोडी लोड घेत आहे, थोडा टाईम लागेल. नवीन कन्स्ट्रक्शन रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन बांधकाम कामगारांची नोंदणी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काय अशा प्रकारचा एक पेज ओपन झालेला आहे. म्हणजे ही वेबसाईट सध्या सुरू झालेली आहे. या वेबसाईटवरून आपल्याला नवीन नोंदणी करता येत आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की या योजनेअंतर्गत कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम्स म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला एखादा क्लेम मिळवता येतो का? तर यासाठी आपल्याला या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावे लागेल. आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही वेबसाईट लोड घेत आहे. ही वेबसाईट अजून पूर्णपणे सुरू झालेली नाही आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की आपल्याला काय लिहिलं आहे, प्लीज नोट कृपया लक्ष द्या, आचारसंहितेमुळे नवीन क्लेम थांबवले आहे. आपल्याला इथं नोटीस पाहायला मिळत आहे की आचारसंहितेमुळे नवीन क्लेम थांबवले आहे. इथे आपलं जो काही आपण अर्ज केला होता ऑलरेडी क्लेमसाठी तो पाहायला मिळेल, परंतु नवीन क्लेम करता येणार नाही. म्हणून इथं आचारसंहितेमुळे नवीन क्लेम थांबवले आहे अशी नोटीस पाहायला मिळत आहे. आता आपण दुसरा पर्याय पाहूया, कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल. आता रिन्युअल सुरू झाला आहे का? हे तर ऑलरेडी सुरू झालं आहे, पण तरी आपण चेक करूयात. चेक करण्यासाठी आपण टॅब केल्यानंतर आपल्यासमोर वेबसाईट लोड झालेली आहे आणि रिन्युअल देखील सुरू झालेला आहे. रिन्युअल सुरू झाला आहे. आता आपल्याला अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करून आपण पाहूया की वेबसाईट चालते आहे का? तर सुरू टॅप केल्याच्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारची वेबसाईट लोड घेत आहे. ही वेबसाईट हे देखील सुरू करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे या वेबसाईटमधून आपल्याला जर काही अपडेट करायचं असेल ते देखील आता सुरू झालेलं आहे. याच्यामुळे आपली ही वेबसाईट आचारसंहितेमध्ये देखील बरीचशी सुरू करण्यात आलेली आहे. कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन हे तर आचारसंहितेमध्ये देखील सुरू होतं. आपल्याला याच्यामधून काही प्रोफाईलवरून काही अपडेट करायचं असेल किंवा माहिती पाहायची असेल हे पाहता येत होतं. तरी आपण ऑनलाईन यावर चेक करून पाहूया की सुरू झाले आहे की नाही. तर अशा प्रकारे टॅप केल्यानंतर वेबसाईट लोड घेत आहे. ही वेबसाईट सध्या नेटवर्क माझं स्लो असल्या कारणामुळे सध्या लोड घेत आहे, पण ही वेबसाईट सुरळीत चालायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. फक्त या योजनेअंतर्गत आपलं एकच म्हणजे जे काही ऑनलाईन क्लेम करता येत होता तो सध्या बंद आहे. या योजनेअंतर्गत कोणताही लाभ थेट लाभार्थ्यांना देता येणार नाही. कशामुळे? आचारसंहिता सुरू असल्या कारणामुळे आता हा पर्याय देखील सुरू झालेला आहे. आता आपण पाहूया की अशा पद्धतीने ही वेबसाईट पूर्णपणे सुरळीत चालायला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत फक्त कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणजे जो काही क्लेम आहे तोच मिळत नाही आहे. क्लेम का देता येत नाही? तर आचारसंहितेमध्ये असं कोणतंच काम करता येत नाही की ज्याच्यामुळे लाभार्थ्यांना थेट पैशाचा म्हणजे रक्कम मिळेल. अशा कारणामुळे कोणतंहीच काम करता येत नाही आहे. त्यामुळे फक्त आपला क्लेम बंद झालेला आहे. बाकी सर्व वेबसाईट सुरू आहे, सर्व कामे सुरू देखील झालेली आहेत. नवीन रजिस्ट्रेशन सुरू आहे, नोंदणी नूतनीकरण देखील सुरू आहे. तुमचं काही प्रोफाईल अपडेट करायचं आहे ते देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तींची जर नोंदणी बाकी असेल तर तुम्ही करू शकतात किंवा रिन्युअल जर बाकी असेल ते देखील तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. कारण ही वेबसाईट जेव्हा आचारसंहिता संपल्याच्यानंतर
आपल्याला भांडे किटसाठी अप्लाय करता येणार आहे. PT देखील आपल्याला मिळणार आहे. तसेच या योजनेत जो काही आपल्याला क्लेम करायचा आहे तो देखील मिळवता येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे कामे सर्व आत्ताच करून ठेवा. नूतनीकरण करून ठेवा. नवीन नोंदणी देखील करायची असेल ते देखील करून ठेवा. आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल ही माहिती तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भातचे आणि सरकारी योजनेसंदर्भातचे महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.